फक्त एक मोठं वांग आणि 2 चमचे दही वापरून बनवा अशी झणझणीत दही वांगी की एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल. रेसिपी सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी माहिती. आर्या क्रेविंग्सने आता कल्याणमध्ये टिफिन सर्व्हिस आणि 40 ते 50 लोकांसाठी कॅटरिंग सर्व्हिस सुरू केली आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची चौकशी करायची असेल तर आम्हाला DM करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एक मोठं वांग गोल गोल 7-8 तुकड्यांमध्ये कापून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात 4-5 लसूण पाकळ्या, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट आणि 2 टेबलस्पून दही घालून एकदम स्मूथ मसाला तयार करून घ्या. हा मसाला वांग्याच्या दोन्ही बाजूंना छान लावून 10 मिनिटं मुरायला ठेवा. आता तवा गरम करून त्यावर थोडं तेल घाला आणि वांग्याचे तुकडे दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घ्या. आता त्याच तव्यावर थोडंसं तेल घालून मोहरी, जिरे आणि कढीपत्ता घाला. यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता. मग आलं लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा. आता अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून धने जिरे पूड, अर्धा टीस्पून गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मसाला छान परतून घ्या. यानंतर भाजून घेतलेले वांग्याचे तुकडे घाला आणि 2-3 मिनिटं मसाल्यात मस्त मिक्स करून शिजवा. गॅस बंद करा. मसाला थोडा कोमट झाल्यावर 2-3 टेबलस्पून फेटलेलं दही घालून हलक्या हाताने मिसळा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. झणझणीत, क्रीमी आणि चविष्ट दही वांगी तयार. भाकरी, चपाती किंवा वरण भातासोबत सर्व्ह करा. अशी सोपी आणि चविष्ट रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट रेसिपीसाठी फॉलो करायला विसरू नका.